आता बाई हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला म्हटल्यानंतर बघूनच जावा, कारण ह्या एका व्हिडिओ मधून तुम्हाला खूप काय अनुभव भेटणार आहे. तर भावानो, विषय म्हणजे काय होता की माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आणि मी सकाळ सकाळी मार्केटला जात होतो कोल्हापूरला, म्हणजे कोगनोळी ते कोल्हापूर, म्हणजे आमच्या गावापासून कोल्हापूरचं मार्केट कणी भावानो 25 किलोमीटर आहे. त्यामुळे मला इथं अर्धा तास लवकरच निघायला लागते. आणि रोजचं भावानं माझं टायमिंग 5:30 होतं. आणि मला काल रात्री भावानं झोप लागलेली, कारण इतकी थंडी होती आणि त्यामुळे जास्त वेळ डोळा लागलेला मला कधी कळालंच नाही. आता भावानं विषय असा झालेला की पेट्रोल टाकल्यानंतर गाडीत हवा बघतोय तर हवा कमी झालेली, आणि पुढे गेल्यानंतर मी हवा मारली आणि 1 किलोमीटर अंतरावर हवाच गेली, म्हणजे माझी गाडी पंक्चर होती. आणि एका दुकानात गेलो तर जाऊन बघतोय तर दुकान बंद होतं. तिथनं आणि कॅरेट होतं गाडीला, पिशव्या वगैरे होत्या, आणि ढकलत मी कागलपर्यंत गेलो तर तिथं पण ते दुकान बंद होतं. त्यांचा नंबर होता त्यामुळे मी त्यांना फोन केला. त्यांना फोन करून झाल्यानंतर त्यांना बोलवून घेतलं. त्यांना यायला 10 मिनिटं आणि पंक्चर काढायला 10-15 मिनिटं. आता भाई कागलातच मला 8:30 वाजलेलं. इथनं कोल्हापूरला जायचं म्हटलं की अर्धा तास, म्हणजे 9 वाजलं. आता भाऊ तिथनं मला माल मिळेल नाही मिळेल ते विषय वेगळाच, पण मी इथनं कोल्हापूरला गेलो, माल आणलो, घरी आलो, संध्याकाळी येऊन व्यापार केला. आता भाई विषय आहे, जर माझ्या मनात आलं असतं तर मी पेट्रोल पंपवरूनच घराकडे आलो असतो, कारण एक तर मला काल रात्रीला कंटाळा आलेला, झोप आलेली, झोपून गेलो असतो. दुसरी गोष्ट म्हणजे बाबा गाडी पंक्चर झाल्या, कोण चालत जाणार, तिथनं आणि मी घराकडे आलो असतो. माझ्याकडे भरपूर अशी कारण होती बुवा की मी आजचा व्यापार टाळला असता, मी आजचा पैसे मिळवलो नसतो. आज बुवा माझ्याकडे खूप काही कारण होती. बघ भाई, जर आपल्या मनाची तयारी असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतोय, मग ते काही असो. आता भाई, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर जर संकट येत असेल आणि त्याच संकटाच्या माथ्यावर जर आपण पाय देऊन जर यशाच्या मार्गाने धावत असेल तर भाई यश नक्कीच मिळणार. तर चल भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करून घे आणि पेजला फॉलो करून घे.